हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण क्लासफुल ॲड्रेसिंग मीन्स वॉट, त्याच्यानंतर आय पी व्हर्जन 6 ॲड्रेसिंग मीन्स वॉट, आय पी व्हर्जन 4 आणि आय पी व्हर्जन 6 या दोघांच्यामध्ये कंपॅरिझन याच्याबद्दल स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करत आहोत, दॅट इज नेटवर्क लेयर मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स. ओके, आता ते कोणकोणते असणार आहेत? त्याच्या अंडर युनिकास्ट राउटिंग, मल्टीकास्ट राउटिंग आणि ब्रॉडकास्ट राउटिंग असे 3 टाईप्स असणार आहेत. लक्षात येते काय बघा. नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट केलेलो आहे नेटवर्क लेयर. त्याच्यामध्ये युनिकास्ट, मल्टीकास्ट आणि ब्रॉडकास्ट राउटिंग म्हणजे काय याचा आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, तर लेक्चरला सुरुवात करूया आपण. फर्स्ट पॉईंट असणार आहे युनिकास्ट राउटिंग. तर हा जो काही युनिकास्ट राउटिंग असतो त्याच्याबद्दल डिस्कस करूया आपण. मोस्ट ऑफ द ट्रॅफिक ऑन द इंटरनेट अँड इंट्रानेट कॉल्ड ॲज युनिकास्ट डेटा ऑर युनिकास्ट ट्रॅफिक इज सेंट विथ स्पेसिफाईड डेस्टिनेशन. म्हणजेच काय, इंटरनेट आणि इंट्रानेट सर्वांना माहिती आहेत. आता याच्यामध्ये जे काही मोस्ट ऑफ दी ट्रॉफिक्स असतात इंटरनेट आणि इंट्रानेटवरती, ते कुठले असतात? तर तो जो काही डेटा असतो तो युनिकास्ट डेटा असतो किंवा त्याला युनिकास्ट ट्रॅफिक असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा काय केला जातो तर स्पेसिफाईड डेस्टिनेशनला सेंड केला जातो. ओके, तर हे जे काही रूटिंग युनिकास्ट डेटा असणार आहे ओव्हर दी इंटरनेट त्याला जनरली काय म्हटलं जातं? युनिकास्ट राउटिंग. युनिकास्ट राउटिंग कशाला म्हटलं जातं? तर डेटा ओव्हर दी इंटरनेट, युनिकास्ट डेटा ओव्हर दी इंटरनेट त्यालाच काय म्हटलं जातं? युनिकास्ट राउटिंग. ओके, इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ राउटिंग बिकॉज द डेस्टिनेशन इज ऑलरेडी नोन. आता हा जो काही युनिकास्ट राउटिंग असतो तो सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे असं म्हटलं जातं. का? कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी डेस्टिनेशन माहिती असतं. लक्षात येते काय बघा. त्याचं डेस्टिनेशन कोण आहे हे ऑलरेडी नोन असतं, माहिती असतं. त्यामुळं हा काय असतो? राउटिंगचा सिम्पलेस्ट फॉर्म असतो. ओके, म्हणजेच राउटर जस्ट हॅज टू लुक अप दी राउटिंग टेबल अँड फॉरवर्ड दी पॅकेट टू द नेक्स्ट होप. त्यामुळे ह्या युनिकास्ट राउटिंगमध्ये होतं काय, जस्ट याच्यामध्ये जो काही राउटिंग टेबल असणार आहे तो चेक करावा लागतो आणि जे काही पॅकेट्स असणार आहेत ते नेक्स्ट होपला फॉरवर्ड केले जातात. लक्षात येते सर्वांच्या युनिकास्ट राउटिंग म्हणजे काय? तर मी पुन्हा एकदा रिपीट करते. इंटरनेट आणि इंट्रानेट याच्यावरती जे काही मोस्ट ऑफ दी ट्रॅफिक्स असतात त्यांना जनरली युनिकास्ट डेटा किंवा युनिकास्ट ट्रॅफिक असं म्हटलं जातं. ते काय केले जातात? स्पेसिफाईड डेस्टिनेशनला सेंड केले जातात. ओके, तर हे जे काही राउटिंग असणार आहे, राउटिंग त्याच्यामध्ये जो काही युनिकास्ट डेटा ओव्हर दी इंटरनेट असतो त्यालाच युनिकास्ट राउटिंग असं म्हटलं जातं. आणि युनिकास्ट राउटिंग हा राउटिंगचा काय असणार आहे? सिम्पलेस्ट फॉर्म असणार आहे. तर हा का सिम्पलेस्ट फॉर्म असतो? याच्यामध्ये जे काही डेस्टिनेशन असतं ते ऑलरेडी नोन असतं, म्हणूनच हा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ राउटिंग असतो. ओके, सो राउटरचं जे काही काम असणार आहे ते जस्ट काय काम असतं? तर जस्ट लुकअप दी राउटिंग टेबल, राउटिंग टेबलचं जस्ट चेक करणे आणि फॉरवर्ड करायचे पॅकेट्स. कुठे? तर जे काही नेक्स्ट होप असणार आहे त्याला फॉरवर्ड करायचे. लक्षात आलं युनिकास्ट राउटिंगची कॉन्सेप्ट? ओके, आता युनिकास्ट राउटिंगच्या अंडर कोणकोणते प्रोटोकॉल्स यूज केले जातात? तर पहिला असणार आहे डिस्टन्स व्हेक्टर राउटिंग प्रोटोकॉल आणि सेकंड वन असणार आहे लिंक स्टेट राउटिंग प्रोटोकॉल. असे 2 युनिकास्टचे राउटिंग प्रोटोकॉल्स काय केले जातात? यूज केले जातात. युनिकास्ट राउटिंगमध्ये काय असतं? ऑलरेडी डेस्टिनेशन नोन असतं. आता त्याची डायग्रॅम बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पटकन. ओके, ह्या डायग्रॅममध्ये दाखवले बघा. सोर्स आहे, त्याच्यानंतर काय आहेत? नंबर ऑफमध्ये कोण आहेत? स्टेशन्स आहेत आणि त्याच्यानंतर लास्टला कोण आहे? डेस्टिनेशन. म्हणजेच सोर्सला आपला मेसेज किंवा आपला डेटा कुठं सेंड करायचा आहे ते पर्टिक्युलर डेस्टिनेशन काय असणार आहे? माहिती आहे, बरोबर. त्यामुळे जस्ट तो राउटिंग टेबलचा यूज करतो आणि आपला डेटा कुठं सेंड करायचा आहे त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला सेंड करतो. ओके, मग तो काय करतो? आपलं जे काही पॅकेट असेल डेटा पॅकेट ते नेक्स्ट होपला ट्रान्समिट करतो.
लक्षात येते. हा कन्सेप्ट झाला युनिकास्ट राउटिंगबद्दल. नेक्स्ट बघूया आपण ब्रॉडकास्ट राउटिंग. ओके, आता ब्रॉडकास्ट राउटिंग म्हणजेच काय, तर जे काही ब्रॉडकास्ट पॅकेट्स असतात ते राउटेड होत नाहीत, तर ते काय केले जातात, फॉरवर्डेड बाय दी राउटर्स ऑन एनी नेटवर्क. लक्षात येते काय बघा. बाय डिफॉल्ट ब्रॉडकास्ट पॅकेट राउटेड न होता, लक्षात घ्या, बाय डिफॉल्ट जे काही ब्रॉडकास्ट पॅकेट आहेत ते राउटेड न होता ते फॉरवर्डेड कुठे कोणाकडून केले जातात, तर बाय दी राउटर्स, नेटवर्कवरती त्या नेटवर्कमध्ये असलेल्या कोणत्याही राउटरकडून काय केले जातात, ते पॅकेट्स फॉरवर्डेड केले जातात. लक्षात येते सर्वांच्या. ओके, सो राउटर काय क्रिएट करतात, ब्रॉडकास्ट डोमेन्स क्रिएट करतात. लक्षात येते, राउटर्स काय करतात, ब्रॉडकास्ट डोमेन क्रिएट करतात. बट इट कॅन बी कन्फिगर्ड टू फॉरवर्ड ब्रॉडकास्ट इन सम स्पेशल केसेस. म्हणजेच काय, ते काय केले जातात, काही स्पेशल केसेस अशा असतात ज्याच्यामध्ये ते काय करावं लागतं, फॉरवर्ड ब्रॉडकास्ट असणार आहे ते कन्फिगर करावं लागतं, त्याचं कॉन्फिगरेशन करावं लागतं. ओके, सो जो काही ब्रॉडकास्ट मेसेज आहे तो काय केला जातो, डेस्टिनेटेड टू ऑल नेटवर्क डिव्हायसेस. कुठं पाठवला जातो, तो नेटवर्क डिव्हायसेसच्या सगळ्या डेस्टिनेशनला काय केला जातो, फॉरवर्ड केला जातो. लक्षात येते. ओके, तर हे जे काही ब्रॉडकास्ट राउटिंग असणार आहे ते काय करतं, दोन वेने केलं जातं. कोणकोणत्या, तर राउटर काय क्रिएट करतो, डेटा पॅकेट, आणि त्याच्यानंतर तो सेंड करतो प्रत्येक होस्टला 1 by 1. ओके, आता ही जी मेथड असते त्याला काय लागतं, तर लॉट्स ऑफ बँडविड्थ अँड राउटर मस्ट डेस्टिनेशन ॲड्रेस ऑफ इच नोड. ह्या मेथडमध्ये काय लागतं, लॉट्स ऑफ बँडविड्थ काय असते, गरजेची असते. ओके, आणि राउटरला डेस्टिनेशन ॲड्रेस ऑफ दी इच नोड, म्हणजे प्रत्येक नोडचा डेस्टिनेशन ॲड्रेस माहिती असणं गरजेचं असतं. ही झाली फर्स्ट मेथड. आता सेकंडली काय होतं, जेव्हा राउटर रिसीव करतो, काय रिसीव करतो, तर पॅकेट काय रिसीव करतो, अ पॅकेट दॅट इज टू बी ब्रॉडकास्टेड. असं पॅकेट जे ब्रॉडकास्टेड केलं जातं ते सिम्पली काय होतं, फ्लूट्स दोज पॅकेट्स आउट ऑफ ऑल इंटरफेसेस. आउट ऑफ ऑल इंटरफेसेस ते काय केले जातात, पॅकेट्स सिम्पली फ्लूट्स केले जातात. ओके, त्यामुळं सगळे राउटर्स काय केले जातात, त्याच सेम वेने कॉन्फिगर केले जातात. लक्षात येते. ही झाली सेकंड मेथड. आता ह्या मेथडमध्ये काय होतं, तर ही जी मेथड असते ती राउटर्सच्या CPU इझी असते, पण तिथं प्रॉब्लेम काय येतं, तर जे काही डुप्लिकेट पॅकेट्स रिसीव केले जातात पियर राउटर्सला, तिथं काय होतं, डिप्लिकेशन ऑकर होतं, जिथं पॅकेट्स रिसीव केले जातात त्या प्रत्येक पियर राउटरकडून. ओके, लक्षात येते. दॅट इज नथिंग बट ब्रॉडकास्ट राउटिंग. आता मी तुम्हाला डायग्रॅम दाखवते म्हणजे तुम्हाला लगेचच कन्सेप्ट लक्षात येईल. दिस इज द डायग्रॅम फॉर ब्रॉडकास्ट राउटिंग. ओके, पुन्हा एकदा मी रिपीट करते, ब्रॉडकास्ट राउटिंग म्हणजे काय, तर जे काही ब्रॉडकास्ट पॅकेट्स असतात ते राऊट न करता काय केले जातात, ते राउटरकडून कोणत्याही नेटवर्कमध्ये फॉरवर्ड केले जातात. आता हे राउटर्स काय करतात, तर ब्रॉडकास्ट डोमेन क्रिएट करतात. ओके, पण यांच्यामध्ये एक एक स्पेशल केसेस अशा असतात जिथं काय केलं जातं, कन्फिगर केलं जातं त्या फॉरवर्ड ब्रॉडकास्टनं. ओके, सो हा जो काही ब्रॉडकास्ट मेसेज असणार आहे तो काय केला जातो, डेस्टिनेट केला जातो. प्रत्येक नेटवर्क डिव्हायसेसला काय केला जातो, डेस्टिनेट केला जातो. आता हे जे काही ब्रॉडकास्ट रूटिंग असणार आहे ते 2 वेजने होतं. फर्स्ट वे काय मी तुम्हाला सांगितलं, तर ते काय करतात, डेटा पॅकेट्स क्रिएट करतात आणि त्याच्यानंतर ते काय करतात, होस्ट करतात 1 by 1. ओके, मग ह्या केसमध्ये काय होतं, राउटर काय करतो आहे, तर मल्टिपल कॉपीज ऑफ सिंगल डेटा पॅकेट क्रिएट करतात. सिंगल डेटा पॅकेटचे मल्टिपल कॉपीज क्रिएट करतात ज्याच विथ डिफरंट डेस्टिनेशन ॲड्रेसेस. लक्षात घ्या, ह्या फेजमध्ये पहिली जी मेथड सांगितली त्यामध्ये काय होतं, राउटर काय करतो आहे, सिंगल डेटा पॅकेट असणार आहे त्याच्या मल्टिपल कॉपीज क्रिएट करतो आहे. त्याच्यासोबत जो काही डेस्टिनेशन ॲड्रेस असतो आहे तो काय असतो आहे, प्रत्येकाचा डिफरंट देतो आहे. त्यामुळं काय होतं आहे, सगळे जे काही पॅकेट्स असणार आहेत ते ॲज युनिकास्ट म्हणून सेंड केले जातात. कारण
ते काय केले जातात, सगळीकडे सेंड करावे लागतात. सो इट सायमल्टेनियसली ॲज इफ राउटर इज ब्रॉडकास्टिंग. हे कधी शक्य होतं, ज्यावेळी राउटर काय करतो, ब्रॉडकास्टिंग करतो त्यावेळी. त्यामुळंच ही जी काही मेथड असते त्याला काय लागतं, लॉट्स ऑफ बँडविड्थ गरजेची असते ह्या सगळ्या प्रोसेसला, बरोबर. त्यामुळं काय होतं, राउटर मस्ट डेस्टिनेशन ॲड्रेस ऑफ इच नोड. त्यामुळे राउटरला प्रत्येक नोडचं डेस्टिनेशन ॲड्रेस माहिती असणं गरजेचं पडतं. ओके, आता याच्याचमध्ये सेकंड मेथड काय सांगितली मी तुम्हाला, जेव्हा राउटर काय करतो, पॅकेट रिसीव करतो, जे काही ब्रॉडकास्ट झालेले पॅकेट्स असतात ते राउटर जेव्हा रिसीव करतो त्यावेळी ते काय केले जातात, ते पॅकेट्स सिम्पली फ्लूड्स केले जातात. आउट ऑफ ऑल इंटरफेसेस ते पॅकेट्स काय केले जातात, फ्लूड्स केले जातात. त्यामुळे सगळे राउटर काय केले जातात, त्याच पद्धतीनं कॉन्फिगर केले जातात. लक्षात येते सर्वांच्या? ओके, तर हे झालं ब्रॉडकास्ट राउटिंगबद्दल. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, दॅट इज मल्टीकास्ट राउटिंग. कशाबद्दल बघणार आहे, मल्टीकास्ट राउटिंग. आता मल्टीकास्ट राउटिंग म्हणजेच काय, तर ही एक स्पेशल केस असणार आहे ब्रॉडकास्ट राउटिंगची. ब्रॉडकास्ट राउटिंगबद्दल आपण बघितलं तशाच पद्धतीची ही एक स्पेशल केस असणार आहे. फक्त याच्यामध्ये डिफरन्स आणि चॅलेंजेस सिग्निफिकन्स असणार आहेत. लक्षात येते काय बघा, ते ब्रॉडकास्ट राउटिंगसारखंच असतं, फक्त ह्याच्यामध्ये काय असतं, सिग्निफिकन्स डिफरन्सेस आणि चॅलेंजेस असतात. ओके, आता ब्रॉडकास्ट राउटिंगमध्ये काय केले जातं, पॅकेट्स आर सेंट टू ऑल नोड्स केले जातात, बरोबर. ब्रॉडकास्ट राउटिंगमध्ये काय केले जातं, पॅकेट्स काय केले जातात, सगळ्या नोडकडे सेंड केले जातात. जरी त्यांना ते रिक्वायर्ड नसतील त्यावेळी तरीसुद्धा प्रत्येक नोडला ते पॅकेट्स काय केले जातात, सेंड केले जातात. पण मल्टीकास्ट राउटिंगमध्ये काय होतं आहे, डेटा इज सेंड टू ओनली नोड्स विच वॉन्ट टू रिसीव दी पॅकेट्स. पण मल्टीकास्ट राउटिंगमध्ये काय होते, डेटा त्याच नोडला सेंड केला जातो जिथं त्याची रिक्वायरमेंट्स असते. पॅकेट्स जिथं रिसीव करायचे असतात, रिक्वायरमेंट्स असते, तिथंच फक्त काय केलं जातं, डेटा सेंड केला जातो. लक्षात येते ब्रॉडकास्ट राउटिंग आणि मल्टीकास्ट राउटिंगमधला फरक. पुन्हा एकदा सांगते मी, ब्रॉडकास्ट राउटिंगमध्ये काय होतं, तर जे काही पॅकेट्स असणार आहेत ते प्रत्येक नोडला काय केले जातात, सेंड केले जातात, जरी त्या नोडला तिथं रिक्वायरमेंट नसेल, ओके, पॅकेट्सची तरी. पण मल्टीकास्ट राउटिंगमध्ये काय होतं, डेटा अशाच नोडनं सेंड केला जातो जिथं त्या पॅकेट्स रिसीव करण्यासाठी रिक्वायरमेंट असते. लक्षात येते. सो द राउटर मस्ट नो दॅट देअर आर नोड्स विच विश टू रिसीव मल्टीकास्ट पॅकेट्स, देन ओनली इट शुड फॉरवर्ड. मल्टीकास्ट राउटिंग स्पॅनिंग 3 प्रोटोकॉल्स टू अवॉइड लूपिंग. ह्याचाच अर्थ काय, तर हा जो काही राउटर असतो मल्टीकास्ट राउटिंगमध्ये, त्याला प्रत्येक नोडबद्दल माहिती असते, कोणत्या नोडला मल्टीकास्ट पॅकेट्सची रिक्वायरमेंट आहे, ज्यांना ते पॅकेट्स रिसीव करण्याची गरज आहे, तिथंच फक्त ते पॅकेट्स काय केले जातात, फॉरवर्ड केले जातात. लक्षात येते. त्यामुळं मल्टीकास्ट राउटिंग काय करतं, तर जे काही स्पॅनिंग 3 प्रोटोकॉल्स असणार आहेत ते यूज केले जातात. कशासाठी, तर लूपिंग अवॉइड करण्यासाठी. लक्षात येते सर्वांच्या? ओके, सो मल्टीकास्ट राउटिंग आणखीन कशासाठी यूज केला जातो, तर जे काही रिव्हर्स पाथ फॉरवर्डिंग टेक्निक असणार आहे त्याच्यासाठी यूज केला जातो. का, कारण टू डिटेक्ट अँड डिस्कार्ड डुप्लिकेट्स अँड लूप्स. काय करण्यासाठी, जे काही लूप्स असतात की जे काही डुप्लिकेशन्स तयार होतात ते डिटेक्ट करून डिस्कार्ड करण्यासाठी सुद्धा मल्टीकास्ट राउटिंगचा यूज केला जातो. ते कशाचा यूज करून करतात, तर रिव्हर्स पाथ फॉरवर्डिंग टेक्निकचा यूज करून केलं जातं. लक्षात येते सर्वांच्या. तर हा जो काही मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल असणार आहे त्याची तुम्ही डायग्रॅम बघा. त्याच्या आधी मल्टीकास्ट राउटिंगमध्ये कोणकोणते प्रोटोकॉल्स यूज केले जातात बघा. तर DVMRP म्हणजेच डिस्टन्स वेक्टर मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल. पुन्हा एकदा सांगते मी, डिस्टन्स व्हेक्टर मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल म्हणजेच DVMRP हा प्रोटोकॉल यूज केला जातो. नेक्स्ट, मल्टीकास्ट ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट म्हणजेच MOSPF. पुन्हा एकदा सांगते, मल्टीकास्ट ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट हा प्रोटोकॉल यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे CBT म्हणजेच कोर बेस्ड ट्री हा प्रोटोकॉल यूज केला जातो. आणि लास्ट वन PIM म्हणजेच प्रोटोकॉल इंडिपेंडंट मल्टीकास्ट हा प्रोटोकॉलसुद्धा मल्टीकास्ट राउटिंगमध्ये यूज केला जातो.
लक्षात येते. ह्या सर्व प्रोटोकॉल्सचे लॉंग फॉर्म तुम्हाला मी PPTच प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामध्ये मिळतील तुम्हाला. तर ही असणार आहे डायग्रॅम मल्टीकास्ट राउटिंग. ओके, आता ह्याच्यामध्ये पण काय दिलं आहे बघा, वर्ल्ड डेस्टिनेशन आहे, खालच्या साईडला पण डेस्टिनेशन आहे आणि ह्या साईडला कोण असणार आहे, सोर्स असणार आहे. सो दिस इज द डायग्रॅम फॉर मल्टीकास्ट राउटिंग. मल्टीकास्ट राउटिंग म्हणजे समजलं का सर्वांना? मल्टीकास्ट राउटिंग हे सुद्धा टेक्निक ब्रॉडकास्टसारखंच असणार आहे, फक्त याच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे, ब्रॉडकास्टमध्ये जरी त्या नोडला रिक्वायरमेंट नसेल तरी पॅकेट सेंड केले जातात, पण मल्टीकास्ट राउटिंगमध्ये काय केलं जातं, ज्या नोडला रिक्वायरमेंट आहे तिथंच फक्त पॅकेट्स फॉरवर्ड केले जातात. ओके, आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले प्रोटोकॉल यूज केले जातात ते आत्ताच सांगितल्याप्रमाणे टोटल 4 प्रोटोकॉल यूज केले जातात. आणि याच्यामध्ये ह्या मल्टीकास्ट राउटिंगचा जनरली यूज कशासाठी केला जातो, तर जे काही फॉरवर्ड टेक्निक असणार आहे, रिव्हर्स पाथ फॉरवर्ड टेक्निक, त्याचा यूज करून काय केलं जातं, जे काही डुप्लिकेशन्स आणि लूप्स असणार आहेत ते डिटेक्ट करून डिस्कार्ड करण्यासाठी यूज केला जातो. लक्षात येते सर्वांच्या? ओके, म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण टोटल काय काय बघितलं, नेटवर्क लेयरच्या अंडर युनिकास्ट राउटिंग, मल्टीकास्ट राउटिंग आणि ब्रॉडकास्ट राउटिंग म्हणजे काय बघितलं. नेक्स्ट बघितलं त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोटोकॉल्स यूज केले जातात. बरोबर, तर इथं आपलं आजचं लेक्चर कंप्लीट होतं आहे. थँक्यू.